मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांच्या एका लग्न समारंभामध्ये भेटी झालेल्या आहेत आणि ठाकरेंचे नेते सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची दादरमधल्या लग्न समारंभात ही भेट झाली। बाळा नांदगावकर आणि विशाखा राऊत यांची देखील लग्न सोहळ्यात भेट झाली आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच नेत्यांच्या देखील आता भेटी झाल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। निवृत्ती बाबर माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। निवृत्ती नक्कीच सुमित, आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आणि मनसेच्या नेत्यांची एका लग्न समारंभामध्ये भेट झालेली आहे आणि यामध्ये ठाकरे गटाचे आमदार आणि नेते सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाई जे मनसेचे नेते आहेत त्यांची भेट झाली। त्याचसोबतच मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या विशाखा राऊत यांची या लग्न सोहळ्यामध्ये भेट झालेली आहे। सामनाचे वरिष्ठ पत्रकार राजेश सुरी यांच्या मुलीचा लग्न समारंभ जो आहे तो दादर येथील सूर्यवंशी हॉल या ठिकाणी पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये जे आहे त्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांची भेट झाल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर आलेली आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व नेते एकमेकांना भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि त्याचसोबतच जे सुनील प्रभू यांनी नितीन सरदेसाई यांच्यासोबत बोलताना आपण जोरदार करूया अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांच्यासोबत बोलताना असं हास्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर सुनील प्रभूंनी प्रतिक्रिया दिली होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील आणि आल्यास आम्हाला काही प्रॉब्लेम नसणार अशा विषयाचा सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यानंतर आता दोन्ही ठाकरेंचे नेते जे आहेत ते लग्न समारंभात भेटल्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात भेटताना पाहायला मिळतात। त्याच्यामुळं कधी निर्णय होतो याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। आपण पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केलं होतं आणि सकारात्मक प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिली होती। त्याच्यामुळे सर्व नेत्यांमध्ये जे आहे ते निवृत्ती मी तुमच्याकडे पुन्हा येतो। सगळ्यात आधी दोघांमध्ये नेमका काय संवाद झालाय तो आपण पाहूयात। ती आता याआधी नेत्यांमध्ये भेटीगाठी होत होत्या वेगवेगळ्या लग्न समारंभांमध्ये। स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटत तर होते, पण आता युतीच्या चर्चा सुरू झाल्यात आणि नेते देखील भेटायला लागले। विशाखा राऊत त्याचबरोबर इतरांच्या देखील या भेटीगाठी सुरू झाल्याची माहिती कळते आणि आज ही देखील एक महत्त्वाची भेट। दोन्ही नेते वरिष्ठ नेते आहेत दोन्ही पक्षामधले। या चर्चा आता आणखी वाढतात। तर अंधेरी इथे एका लग्नामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एका लग्न समारंभात भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानंतर खरं तर सर्व बातम्या ज्या आहेत त्या बाहेर येत होत्या आणि दोन्ही बंधू एकत्र येणार ही तेव्हापासून सुरुवात झाली होती। त्यानंतर एका युट्यूब चॅनलला मुलाखत देताना राज ठाकरे यांनी दोन्ही भावांच्या युती संदर्भात चर्चा केली होती। तेव्हापासून खरं तर चर्चा होती आणि त्यानंतर ठाकरे गटातील अथवा मनसेतील सर्वच नेते जे आहेत त्या युती संदर्भात सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या संदर्भात प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळतात। परंतु जेव्हा एका लग्न समारंभात जेव्हा हे सर्व नेते भेटले तेव्हा त्यांच्या देखील प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की नितीन सरदेसाई जे मनसेचे नेते आहेत ते माजी आमदार देखील हे सुनील प्रभूंशी भेटताना आपण जोरदार करूया अशा वक्तव्य जे आहे ते सुनील प्रभूंनी केले। त्याचसोबतच विशाखा राऊत या लग्न समारंभामध्ये फोटो काढताना देखील बाळा नांदगावकर जे मनसेचे वरिष्ठ नेते जे राज ठाकरेंचे विश्वासू मानले जातात त्यांच्यासोबत देखील अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या युती संदर्भातच देखील करत होते अशी देखील माहिती आहे। त्याच्यामुळे कुठेतरी वरिष्ठ नेत्यांचं मनोमिलन जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु दुसरीकडे जे तळागाळातील नेते आहेत ज्यांनी शिवसेना आणि मनसे वाढवायला ज्यांनी मदत केली त्या नेत्यांमध्ये देखील कुठेतरी युतीचं वातावरण जे आहे ते सकारात्मक असल्याचं ह्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। निवृत्ती तुम्ही माझ्यासोबत असेच राहा। आपण हे बघतोय सध्या ही भेट महत्त्वाची भेट आहे कारण मनसेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठे नेते या लग्न समारंभात भेटलेत। त्याचबरोबर इतर देखील नेत्यांच्या आता भेटीगाठी होत आहेत।